पंढरपूरच्या रांजणी गावातलं बावचे कुटुंब. या कुटुंबातल्या बालाजी बावचे यांना 6 महिन्यांपूर्वी मुलगा झाला. पण मुलगा सारखा आजारी पडत होता. थोडी परिस्थितीची झळ सोसून या कुटुंबानं मिरजच्या एका खासगी रुग्णालयात मुलावरती उपचार सुरू केले. महिनाभर तो हॉस्पिटलमध्येच ऍडमिट होता. काही दिवसांपूर्वीच त्याला पंढरपूरमधल्या घरी आणलं. त्यानंतर बावचे कुटुंबियांनी देवदर्शनाला सुरुवात केली. आपण देवदेव केला तर बाळाच्या तब्येतीला आराम मिळेल आणि अधिक महिना सुद्धा सुरू आहे असा विचार करून हे कुटुंब म्हसवडला सिद्धनाथाच्या दर्शनाला गेलं. तिकडून परत येत असताना म्हसवड पंढरपूर मार्गावर तांदुळवाडी गावच्या हद्दीमध्ये रस्त्यालगतच्या एका विहिरीत हे कुटुंब ज्या पिकअप मधनं प्रवास करत होतं तो पिकअप विहिरीत पडला. या कुटुंबातले 13 जण आणि एक ड्रायव्हर असे 14 जण विहिरीत कोसळले. रेस्क्यू ऑपरेशनला सुरुवात झाली. मृतदेह आणि पिकअप बाहेर काढण्यात आला. काही जणांना सुखरूप देखील बाहेर काढण्यात यश आलं. पण रेस्क्यू करणाऱ्यांनी सांगितलं, आम्ही विहिरीमध्ये उडी मारली कारण आम्हाला पाण्यामध्ये एक बाळ तरंगताना दिसलं. दुर्दैवाने ते जिवंत नव्हतं. पण अपघात नेमका झाला कसा? इरफान मुजावर आणि नीलकंठ चौगले देवदूत कसे ठरले? पाहुयात या व्हिडिओतनं. नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू. संदीप आणि बालाजी बावचे सेंटरिंगचं काम करून घर चालवणारे दोन कष्टाळू भाऊ. काही वर्षांपूर्वीच त्यांनी विवेकानंद नगरमध्ये स्वतःचं घर बांधलं. आता कुठं गाडी रुळावर येत होती. त्यात बालाजीला मुलगा झाला आणि कुटुंबात आनंदाचं वातावरण निर्माण झालं. मागचे काही महिने हे कुटुंब बाळाच्या तब्येतीसाठी देवदर्शन करत होतं. तुळजापूर, गाणगापूर, पंढरपूरला जाऊन त्यांनी बाळाची तब्येत बरी व्हावी म्हणून प्रार्थना केली होती. 14 तारखेला त्यांनी गोंदवलेकर महाराज आणि सिद्धनाथ जोगेश्वरीच्या दर्शनाचा बेत आखला. यासाठी त्यांनी आपली मावस बहीण, तिचा मुलगा यांना देखील सोबत घेतलं. सगळे मिळून गाडीत 13 जण होते. गावातलाच एक जण गाडी चालवत होता. MH13 DQ 6335 या पिकअप मधनं 14 जणांनी प्रवास चालू केला. त्याआधी गोंदवल्याला दर्शनाला गेले आणि तिकडून म्हसवडला कुलदैवत सिद्धनाथाच्या दर्शनाला गेले. कुलदैवताचं दर्शन घेतल्यावर त्यांनी तिथे ग्रुप फोटो देखील काढला. आपलं सगळं दर्शन व्यवस्थित झाल्याचं त्यांनी नातेवाईकांना कळवलं आणि मग सुरू झाला परतीचा प्रवास. संध्याकाळी साधारण 4च्या दरम्यान ते परतीच्या प्रवासाला निघाले आणि माळशिरसच्या तांदुळवाडीपर्यंत अगदी सुखरूप पोहोचले सुद्धा. तांदुळवाडीला आल्यावर त्यांनी भाळवणीमधल्या काही नातेवाईकांना फोन केला आणि आपण त्यांच्याकडे येत असल्याचं कळवलं. पण पुढच्या 5 ते 7 मिनिटात तांदुळवाडी भाळवणी रस्त्यावर रस्त्याला लागूनच असलेल्या विहिरीमध्ये त्यांची गाडी कोसळली आणि एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं. गाडी कोसळल्यामुळे झालेला मोठा आवाज ऐकून आजूबाजूचे लोक विहिरीच्या दिशेनं धावले. तातडीनं पोलिसांना आणि अग्निशमन दलाला कळवण्यात आलं. गाडीत नेमके किती जण होते, नेमकं घडलंय काय हे समजायला काही मार्गच नव्हता. माध्यमांमध्ये गाडीतल्या 14 जणांचा मृत्यू झालाय अशा बातम्या झळकायला लागल्या. पण अपघातस्थळी परिस्थिती वेगळी होती. इरफान मुजावर, नीलकंठ चौगले आणि काही तरुणांनी पटापट पाण्यामध्ये उड्या मारल्या. पाण्यामध्ये दोर, थर्माकोल शीट्स फेकण्यात आल्या आणि बचावाचे प्रयत्न सुरू झाले. इरफान मुजावर यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, मी या गाडीच्या मागे माझ्या बाईकवर होतो. साधारण 200 फूट अंतर असेल. ही गाडी वायबल होत होती. ड्रायव्हरचं गाडीवरचं नियंत्रण सुटलं होतं. तेव्हाच मला अपघाताची भीती वाटली आणि माझ्या डोळ्यांसमोर गाडी रस्त्याला लागून असलेल्या विहिरीत पलटी झाली. मी आधी गावामध्ये फोन केला आणि जेवढे आहात तेवढे सगळे जण या असं सांगितलं. मी जेव्हा विहिरीत पाहिलं तेव्हा 2 पुरुष मला वर येताना दिसले, तर एक 4 वर्षांचं बाळ उलट होऊन वर येताना दिसलं. ते बघून मी थेट पाण्यात उडी मारली. या बाळाच्या जवळ गेलो, त्याला उचलून धरलं, छातीवर दाब दिला आणि सगळं पाणी तोंडातनं बाहेर काढलं. विहिरीतच त्या बाळाला वाचवण्यात यश आलं. ज्यानंतर गावकऱ्यांच्या मदतीने आम्ही 5 जणांना बाहेर काढलं. त्यात 3 लहान मुलं, एक पुरुष आणि एक महिला होती. इरफाननं गाडी पडताना बघून गावातल्या तरुणांना लावलेला फोन, बाळाला पाण्यात पाहून मारलेली उडी 6 जणांचा जीव वाचवण्यात महत्वाची ठरली. इरफानने जसे जीव वाचवले तसाच आणखी एक देवदूत ठरला, नीलकंठ चौगले. भाळवणी गावातला हा तरुण गावाला जात होता. आपला मावस भाऊ पोपट जाधव या अपघातस्थळी असल्याचं नीलकंठने पाहिलं आणि क्षणाचाही विचार न करता पाण्यात उडी मारली. त्याने देखील काही जणांना पाण्यातनं सुखरूप बाहेर काढलं, ज्यात लहान मुलांचा समावेश होता. पाण्यात पोहत असताना, एकमेकांना हात देत असताना नीलकंठने त्या 6 महिन्यांच्या बाळाला सुद्धा उचललं. पण दुर्दैवानं त्याची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अपयशी ठरली.
आणि ते दृश्य सगळ्या महाराष्ट्राला चटका लावणारं ठरलं. या दोघांनी इतरांच्या मदतीने विहिरीत अडकलेल्या लोकांना बाहेर काढलं. तिकडे गावकऱ्यांनी सुद्धा 2 JCB आणि ट्रॅक्टर बोलावले आणि विहिरीत अडकलेला पिकअप बाहेर काढला. हा पिकअप चारही बाजूनी बंद होता. खिडक्या आणि दारं जाम झाली होती, तर मागच्या बाजूला ताडपत्री गुंडाळलेली होती. त्यामुळे आतमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढणं अवघड होतं. तेव्हा गावातल्या लोकांनी अडकित्याने ताडपत्री फाडली आणि काही जणांना वाचवण्याचा प्रयत्न केला. पण आतमध्ये बरंच पाणी शिरलं होतं. पिकअप हा बराच वेळ पाण्यात असल्यानं नाकातोंडात पाणी शिरून आतमध्ये असलेल्या महिलांचा मृत्यू झाला होता. या अपघातात संदीप आणि बालाजी बावचे हे दोघे बंधू, जिया आणि आरव ही बालाजी यांची मुलं, शशिकला जाधव आणि सागर चौगुले यांचा जीव वाचलाय. तर संदीप, बालाजी यांच्या आई, दोघांच्याही पत्नी, बहीण, बहिणीचा मुलगा, संदीप यांची मुलं, बालाजी यांचा चिमुकला अशा तब्बल 8 जणांचा मृत्यू झालाय. जखमींना आता तातडीने रुग्णालयात हलवण्यात आलं असून त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत. आधी विहिरीजवळ संदीप आणि बालाजी या 2 भावांनी केलेला आक्रोश आणि हॉस्पिटलच्या आवारामध्ये जमलेल्या नातेवाईकांनी फोडलेला टाहो बराच वेळ घुमत राहिला. मृतांच्या वारसांना सरकारकडनं 5 लाख रुपयांची मदत केली जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मृतांप्रती शोक व्यक्त करत प्रत्येक मृताच्या कुटुंबियांना 2 लाख आणि प्रत्येक जखमीला 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. आता प्रत्यक्षदर्शींच्या दाव्यानुसार ड्रायव्हरला गाडी कंट्रोल झाली नाही आणि तोल गेल्यानं गाडी विहिरीत कोसळली असं म्हटलं जातंय. त्यात पिकअप मधनं प्रवासी वाहतूक करण्यास परवानगी नाहीये, तरी सुद्धा हे कुटुंबीय क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी घेऊन प्रवास करत होतं असं म्हटलं जातंय. हे सगळं असलं तरी आणखी एक महत्वाचा प्रश्न आहे. रस्त्याच्या अगदी बाजूलाच ही विहीर होती. या विहिरीला कठडा नव्हता, कुठलाही फलक नव्हता. रस्त्यालगतची ही विहीर बुजवण्यात का आली नाही? तर स्थानिक पत्रकारांनी दिलेल्या माहितीनुसार हा रस्ता तयार झाला तेव्हाच ही विहीर बुजवण्यात येणार होती. त्यासाठी भूमी अधिग्रहणाची प्रक्रिया सुद्धा सुरू होती, पण ते काम काही झालंच नाही आणि विहीर तशीच उघडी राहिली. काही बातम्यांनुसार 10 वर्षांपूर्वी याच विहीर परिसरात जीपला अपघात होऊन जागरण गोंधळ करणाऱ्या तब्बल 6 कलाकारांचा मृत्यू झाला होता. या विहिरीच्या आजूबाजूला सुद्धा काही उघड्या विहिरी आहेत, त्यामुळे इथं अपघात होऊ शकतो अशी शक्यता अनेकदा वर्तवण्यात आली होती. तक्रार देखील करण्यात आली होती, पण या तक्रारींची दखल घेण्यात आली नाही असं ग्रामस्थांचं म्हणणं आहे. तर अपघातग्रस्त विहिरीचे मालक रामकृष्ण कदम यांनी असं म्हटलंय की जेव्हा हा रोड बांधला जात होता तेव्हाच आम्ही संबंधित कंपनीला सांगितलं होतं की रस्त्याची उंची वर आहे आणि आमच्या जमिनींची उंची खाली आहे, इथं संरक्षक भिंत बांधा अशी मागणी आम्ही केली. तलाठ्यांकडे गेलो, काम सुद्धा थांबवलं. त्यांनी त्यावेळी सांगितलं की आम्ही भिंत बांधू, पण त्यांनी ते काम काही केलं नाही. आम्ही अनेकदा तक्रार केली, त्याची पोहोच आमच्याकडे, पण त्यांनी दखल घेतलेली नाही असा आरोप विहीर मालकाने केलाय. पण मग या सगळ्यात विहीर मालक, कॉन्ट्रॅक्टर आणि अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. चौकशीचे आदेश तर देण्यात आलेत, मदत देखील जाहीर झाली आहे, पण ते गेलेले 8 जीव परत येणार नाहीत हे सत्य पचवणं बावचे कुटुंबियांसाठी कठीण आहे.